पावसाची चाहूल लागताच कोकणातील गावागावांत एक वेगळीच धावपळ सुरू होते. ही धावपळ असते मिरगाच्या कामाची. पावसाळ्यातील अडचणी टाळण्यासाठी आधीच इंधन आणि जनावरांच्या चाऱ्याची तयारी करण्याची ही जुनी परंपरा आजही कोकणात तितक्याच जिवंतपणे जपली जात आहे. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला पावसाचे संकेत मिळताच कोकणातील शेतकरी आणि ग्रामस्थ कामाला लागतात. घरात लागणाऱ्या इंधनासाठी लाकूड फाटा गोळा करण्याचं काम सुरू होते. डोंगर दऱ्यांमध्ये जाऊन वाळलेली झाडे, फांद्या, काटक्या जमा केल्या जातात. त्यांना नीट रचून सुरक्षित ठिकाणी साठवले जाते, जेणेकरून पावसाळ्यात ओलावा लागू नये. याचबरोबर जनावरांसाठी चाऱ्याचीही मोठ्या प्रमाणात जमावजमाव केली जाते. गवत कापून ते उन्हात वाळवले जाते आणि त्याचे गठ्ठे बांधून ठेवले जातात. काही ठिकाणी शेणाच्या गोहऱ्याही तयार करून साठवून ठेवल्या जातात, ज्याचा वापर इंधन म्हणून केला जातो. ही तयारी का महत्त्वाची आहे? यामागे कोकणातील पावसाचे स्वरूप कारणीभूत आहे. मुसळधार पावसामुळे अनेकदा दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होते. त्यामुळे पावसाळ्यातील अडचणी टाळण्यासाठी आधीच सर्व व्यवस्था करून ठेवणं आवश्यक असतं. मिरगाच्या कामामुळे केवळ घरगुती गरजा पूर्ण होत नाहीत, तर ही परंपरा कोकणातील श्रमसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले घट्ट नातेही दाखवते.